झालं? माझी पाठ बरं उठ उठ उठ. काय काय करताय? मारायला बघताय का मला? हा अगं माझी पाठ सरळ होत नाहीये ग, उसळ भरली आई. अगं किती वेदना होत आहेत ग, कळा मारतायत आई. आई ग आई 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 आई. मोठा अहंकार होता ना की माझाच कणा ताठ. आता घ्या कणा वाकला. काय गे हा तुझ्या इटूला बोल लावले तर लगी गाणं फिरवायला लागली तू. नाही हो बाबाजी, उलट तुम्ही त्याला बोलू नये म्हणून प्रयत्न केला. पण मी आता बोल लावणारच. नको नको, तुम्ही सांगाल ती कसोटी मी देते ना. माझ्या विठुरायाला बोल नका ना हो लावू. तू कसोटी देणार? देणार. बर अरे टाका की वाटेत टाका तिच्या दगड टाका. मग चालून दाव. या दगडांवरून चालून दाव. आई मी सरोकार होत आई. आहे का तुझी हिम्मत या दगडावरून चालण्याची? विठुरायावर माझी श्रद्धा किती बळकट आहे त्याची कसोटी आहे ना. मग मी त्यात कमी पडणार नाही. हो बाबाजी, नारायणावर श्रद्धा होती म्हणून भक्त प्रल्हाद उकळत्या तेलातही जिवंत राहिला. कडी लोट करूनही जिवंत राहिला. तसाच माझा सखा माझा विठुराया आहे माझ्या पाठीशी. सखा पांडुरंग सखा पांडुरंग ओ सखा पांडुरंग. हर घडी साथ तुझी कानामध्ये घुमे पावा कानामध्ये घुमे पावा. सावलीच भटकते सावलीच भटकते माझ्या संगे तुझे देवा माझ्या संगे तुझे देवा देवा. विठ्ठल 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 विठ्ठल. वेळूतून घुमणार तुझं माझं गोड गाण. वेळूतून घुमणार तुझं माझं गोड गाण. मातीतून उगावाली मातीतून उगावाली जणू इटुकली पान जणू इटुकली पान. दोन टाळ नाद एक दोन टाळ नाद एक मनी वाजे रे मृदुंग. श्वास श्वास गोपताना सखा माझा पांडुरंग सखा माझा पांडुरंग सखा माझा पांडुरंग सखा माझा पांडुरंग सखा माझा पांडुरंग.
अगो अगो हे काय, अगो हे काय, किती टोकदार दगड टाकले तिथे रस्त्यात, म्हणजे पायाला टोचतायत ग, पायाला रुतताय पाय. हाय हाय हाय. अगं रमाई, आपल्या घरात टोकदार दगड कसे असतील? इथे दगड नाहीयेत. तू 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 बस, ये तू बस, बस. बस कशी ग? अगं माझ्या मानेवर एवढं ओझ आहे, हा मी बसू कशी? हे टोचदार दगड टोचतायत मला. ती गंगी घर झाडत नाही का ग? वच्छे, अगं वहिनींना खूळ लागले, खूळ. मागे नाही का त्यांना विठ्ठल विठ्ठल असं ऐकू येत होतं, आणि आता घरातच टोकदार दगड रुततायत. भाऊजी काही मला खूळ लागलेलं नाहीये. मला खुळी म्हणण्याआधी ना स्वतःला आरशात बघा. हो खरंच इथे दगड आहेत आणि माझ्या पायाला रुततायत ते दगड. आई ग, आई ग, दगड टोचतंय. पायऱ्या, काचाचा तुकडा आण. ए पोरी, अजून बी तेल निघालेलं नाही. वडत्रा गाना लवकर बोल. तुझ्या इट्टल आला, कुठे करतोय तुझे कष्ट कमी? येतोय का तुझ्या मदतीला धावून? नाही येते. आणि तरी बी त्या कमरेवर हात ठेवणारे इट्याचं कौतिक. आणि आम्ही बघ इकडे 2 हात मोकळे ठेवून मस्त गादीवर बसलोय. ए पोरे, थांबायचं नाही, चालू ठेवायचं, नाही तर तुझ्या इट्टूला मी. अगं हे काय, हे काचा काय, काच रुतली ग. मेले 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 मेले. रमाई, अगं इथे काचा नाहीयेत, आणि तू उभी का राहतेस? तू बस बस बस. वहिनी नाहीस का माझी? अगं मानेवर रोज आहे, पाठीत उसळ भरली आहे, मगाशी ते दगड आणि आता या काचा. नाही रमाई, अगं आम्ही पण इथेच चालतो ना ग. आम्हाला ना काचा दिसतायत ना दगड पण दिसतायत. तुलाच कसं कसं टोचतंय? मलाच टोचतंय, हो मलाच टोचतंय. हे बघा, मला काही भ्रम झालेला नाही, मला काही खूळ लागलेला नाहीये. आई, मला वेदना होत आहेत म्हणून माझी थट्टा मस्करी करताय ना तुम्ही. आई ग, आई 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 गो, आई गो, काचा टोचतंय. आई विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. 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 चाल पोरे, चाल. तुझ्या इटूची ताकदच बघतो आता. कुठं लपून बसलाय तुझा इटू? लपूनच बसलाय ना, समोर का नाही आला अजून? चालत राहा. जोपर्यंत या वाळूतून तेल निघत नाही ना, तोपर्यंत योगानं सोडायचं नाही.
अयो काठे कोण मारते कोण मारते अयो ते चेटके आले हो सकूच्या मदतीला अयो आता इथे थांबायला नको नाहीतर फुकटचा पडेल हो बार म्हणतो मी पळा पळा दाबू शेठ पळा अयो कोण 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 इटूचं नाव घेतोय गबस गबस गजर नाही करायचं इटूचा इथं इटूचा गजर नाही करायचा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 विठ्ठल जय हरी विठ्ठल अरे बाहेर जागा हो की यार काय करतोय तू अरे काय करते तू काय करतोय का अरे तुझं लक्ष अरे बाई सटले का काय सगळे ए ना मारू का जागा जागा अरे जागा वाहन समजे या सको काय करणी केली तू यांच्या का ते इट्टलाचं नाव घेतलं का असं केलं काय बी कळत नाही बाबाजी मी मारलं जोडलं तरी उठून उठून नाचत होतात अगदी काय त्या पोरीनं काय तुमच्या मातीच्या बावल्या केल्या का काय असल असल बाबाजी अरे काय बोलतोय तू बाबाजी 4 जणांनी तो गाणा ओढला जात नव्हता तो एकला सकून ओढला नुसतं ओढलं नाही तिच्या वाटेमध्ये दगड टाकले काचा टाकल्या तरी बी ती थांबली नाही अनुभवती तेल बी निघालं तिचं गुणगान गायला वैर इथं तसं नाही बाबाजी सकू म्हणजे वेगळंच काम आहे लय अवघड काम आहे दिसतं तसं साधं पाणी नाही काय बी शिक्षा द्या अहो तिच्यावर परिणामच होत नाही जय जिग्रोबा कामाचं नाही हे ठेवायचं नाही आता शेवटचा उपाय करायचा जिवंतपणी त्या सकूची चेता पेटवायची अग्निशुद्धी विठुरा आज मला तुझ्यामुळे सगळं ओझं पेलावलं तुझ्यामुळे मी सगळ्या कसोट्या पार पाडू शकले दगड टोचले नाहीत काचा रुतल्या नाहीत पण विठुरा
सगळे तुला जे बोल लावत होते ना ते खूप टोचलं रे. अजिबात सहन नाही झालं. मग काय तुझं नाव घेतलं आणि सगळं पार झालं. सगळं कसं तू सुरळीत पार पाडतोस ना. पण मला विठुरा तुझं हेच कधी कधी आप्पा, मी माझ्या विठुरायाचं नाव घेतलं म्हणूनच निखाऱ्यांवरून चालू शकले ना. सखू, विठुराय आपले कष्ट वाटून घेतो म्हणून आपल्याला जाणवत नाही. म्हणजे मी निखाऱ्यांवरून चालले, त्याचे कष्ट पण विठुरायानेच घेतले. कसं असतं सखू, आता तुझे पाय आणि निखारे ह्यात जर विठुरायाने त्याचा हात ठेवला तर त्या निखाऱ्यांची धग तुला जाणवेल. म्हणजे विठुराया मला चटकी फसू नये म्हणून त्यावेळेस तूच निखाऱ्यांवर हात ठेवलेस आणि आता माझ्यासाठी गाणं तू ओढलास. माझ्यामुळे तुला खूप सहन करावं लागतं. माझ्यामुळे तुला दगड टोचले, काचा रुतल्या, पळापळा रक्त येत असेल ना. खूप वेदना माझ्यामुळे झाले ना तुला. विठुराया मला क्षमा कर, मी मनापासून सांगते. पण यापुढे मी तुला हाक मारून त्रास देणारच नाही. आणि इथून पुढे मी असं कधीच करणार नाही. जर वाटलंच तर फक्त इतकंच म्हणेन की कुठलीही कसोटी पार पडण्यासाठी, शिक्षा सहन करण्यासाठी मला बळ दे. देवा, काय झालंय? काही नाही. अहो, क्षणात चेहऱ्यावर हास्य आणलं म्हणजे तुमचा भावुक चेहरा मला कळणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? माझ्या एवढं तुम्हाला कोणीच ओळखत नाही. सांगा आता चटकन. अगं खरंच काही नाही. ठीक आहे, नका सांगू, मीच बघते. माझ्यामुळे तुला खूप सहन करावं लागतं. माझ्यामुळे तुला दगड टोचले. पण यापुढे मी तुला हाक मारून त्रास देणारच नाही. अहो, काय म्हणते बघा, तुम्हाला त्रास होऊ नये, तुम्हाला कष्ट होऊ नये म्हणून काय म्हणते हे बाळ? असं कुठे असतं का हो? हो ना, अशी सखी कुठल्याच युगात झाली नाही. मला सोसणार नाही, मला बोल लावू नये म्हणून तडफडणारी, कळवळणारी माझी सखी. आपली लहानगी सखू इतरांच्या पेक्षा किती निराळी आहे नाही? खरंय, असा भाव बघितला की आपल्या काळजात सुद्धा गलबलून येतं. देवी, तुम्ही बघा, सखू एक दिवस खूप मोठ्या योग्यतेची होणार. अहो, ती म्हणाली हे खरं आहे, पण म्हणजे तुम्ही तिच्या मदतीला धावूनच जाणार नाहीत की काय? आता देवी, शरीर सावलीपासून वेगळं राहू शकतं का? सखूच्या या प्रवासात फक्त मीच नाही, आपण दोघंही कायम तिच्या बरोबर असणार आहोत हे निश्चितच नाही का? बाबाजी,
काल काहीही कारण नसताना माझ्या पाठीत उसळ भरली, जणू काय मी भलं मोठं ओझं वाहतीये. म्हणजे पहिलाच जोखड मानेवर ठेवल्यागत झालं काय? बाबाजी, बाबाजी तुम्ही धन्य आहात. तुम्हाला इथे बसून सगळं दिसतं बाबाजी. म्हणजे दगडानं काचत टोचल्या? हे सुद्धा बाबाजी म्हणाले ना. बाबाजी, बाबाजी तुमचाच आधार आहे मला, फक्त तुमचाच आधार आहे. बाबाजी बोला ना बाबाजी. हा मनोरमे, तुझ्या त्रासाचं कारण ते बघ समोरनं येतंय. बाबाजी, बाबाजी हिच्यामुळेच मला त्रास होतोय ना. मी हिचा गळा दाबून आता जीवच घेते. मनोरमे, अग नशीब समज लवकर आली ही मठात, नाही तर तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा जीवच गेला असता. नाही हो सासूबाई, हे बाबाजी काहीतरी कहाणी रचून सांगतायत. तोंड बंद करा तिचं. तोंडातून ज्वाळा निघतात तिच्या. तोंड बंद करा. मनोरमे, एका चेटक्या जोडप्याचा प्रभाव आहे हिच्यावर, म्हणून तर एवढी धीट आणि माजुरडी झालीये, नाचती आपल्या डोक्यावर. मनोरमे, तुला जो त्रास आहे त्यामुळं तुझ्या गुरुला म्हणजे मला त्रास आहे, आणि मला त्रास आहे त्यामुळं माझ्या गुरुला म्हणजे जिंगरोबाला त्रास आहे. या समध्यावर आता फक्त एकच उपाय आहे. अग्निशुद्धी. अग्निशुद्धी करावीच लागेल. अग्निशुद्धी? आता हे काय नवीन?